शिवसेना नेमकी कुणाची या कळीच्या मुद्द्यावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत ठाकरे गटाची बाजू मांडताना ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला। पक्षातून फुटून निघालेल्या लोकांना मूळ पक्ष म्हणून मान्यता दिली जात असेल तर पक्षांतर बंदी कायद्याला काहीच अर्थ उरत नाही, हा तर लोकशाहीची थट्टा करणारा प्रकार आहे, अशी मांडणी त्यांनी केली आहे। निवडणूक आयोगाच्या शिंदे गटाला शिवसेना पक्ष म्हणून मान्यता देण्यासोबतच पक्षाचे चिन्ह बहाल करण्याच्या निर्णयावर कपिल सिब्बल यांनी कायद्याच्या आणि तार्किक मुद्द्यांच्या आधारे अनेक प्रश्न सर्वोच्च न्यायालयासमोर उपस्थित केले। हे संपूर्ण प्रकरणच अतिशय किचकट आहे, त्यामुळे या प्रकरणात पक्षांतर्गत कायद्यासोबतच इतर अनेक मुद्द्यांवर उहापोह केला जाणार आहे। पक्षातून फुटून बाहेर निघालेल्या आमदार खासदारांची संख्या 2/3 अधिक असेल तर त्यांनी बाहेर पडल्यावर स्वतंत्र गट स्थापन करून इतर कोणत्या तरी पक्षात प्रवेश करणे क्रमप्राप्त ठरते, तरच त्यांची आमदारकी किंवा खासदारकी वाचू शकते। पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी अशाच प्रकारे आपला वेगळा गट बनवून नंतर तो एका दुसऱ्या पक्षात विलीन केला होता, परंतु त्याच पक्षाच्या आमदारांनी आपला स्वतंत्र गट स्थापन करताना आपणच मूळ पक्ष असल्याचा दावा केला। महाराष्ट्रातही तसेच घडले। या पृष्ठभूमीवर पक्षातील फूट म्हणजे नेमकी काय, पक्षादेश कितपत प्रभावी असतो, बहुमत म्हणजे नेमके काय, पक्षाचा अध्यक्ष हाच सर्व शक्तिशाली बॉस असतो का, आणि तसे असेल तर पक्षातील बहुमताचे काय, अशा अनेक किचकट प्रश्नांची उत्तरे सर्वोच्च न्यायालयाला द्यावी लागणार आहे। या प्रकरणात सर्वोच्च न्यायालय कोणते निर्देश देते किंवा कोणता निवाडा करते हे खूप महत्त्वाचे ठरणार आहे। त्यामुळेच या निवाड्याकडे केवळ दोन्ही शिवसेनेचेच नव्हे तर इतर सगळ्याच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे। अशाच घडामोडी व अपडेटसोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।